जय महाराष्ट्र. बरेच वेळेला आपल्या गाडीचा स्विच खराब झाला, म्हणलं आज काय बी करून गाडीचं काम केलंच पाहिजे. गाडीला स्टार्टर मारला आणि चक्री करत स्पेअर पार्टच्या दुकानात गेलो. पहिल्यांदा स्विच वगैरे घेतला आणि डायरेक्ट गॅरेज नंतर बघितलं 20-25 गाड्या माझ्या आधी येऊन थांबलेल्या. तर म्हणलं आपला नंबर लागतो का नाही, काय गॅरंटी कमी. त्यांना विचारलं, ते म्हणले 1 तास थांबायला लागेल. त्यानंतर 1 तासानंतर गाडीचं काम करायला घेतलं, स्विच बी बसवला, गाडीचं किरकोळ सामान आणला. मी परत चालत स्पेअर पार्ट दुकानात गेलो. तिथे मला शांत भेटला. सगळं सामान घेऊन मी डायरेक्ट परत गॅरेजला आलो. त्यानंतर मस्त मध्ये फॅन खाली 5-10 मिनिटं वारा खात बसलो. आल्या बघितलं तर गाडीचं सगळं पुढचं खोललेलं. आपल्या गाडीचं ऑइल सील पण गेलं. ते ऑइल सीलचं काम चालू होतं. ऑइल सील बसवल्यानंतर पहिल्यांदा टायर वगैरे बसवून घेतला. गाडीत आपलं बरंच काय काम करायचं होतं. आपलं लाईट पण खराब झाली, जी नवीन लाईट पण बसवली. मागच्या टायरचं बेअरिंग गेलेलं, त्यामुळे मागचा टायर सगळा खोललेला. चेन कव्हर मध्ये एवढी घाण झालेली, परत चिखल चालला. त्याने सगळं साफसफाई करून दिली. सगळं साठामाळा घेतलं, डायरेक्ट वॉशिंग सेंटरला आलो. मस्त मध्ये गाडी सगळी धुवून घेतली. ऊन तेवढं लागत होतं, काय बोलायचं. गाडी परत गॅरेजला घेऊन आलो. सगळं साठामाळ बसवलं. गॅरेजचं बिल देऊन मी तिथं निघालो. गाडीच्या टाकीचा जरा कलर गेला, त्यामुळे मस्त मध्ये मॅट बसवून घेतलं. भूक तेवढं लागलेली, काय